नमस्कार, आरएल न्यूजमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। पहुडसह परिसरात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ माजवला असून पहुडसह परिसरात दिवसाढवळ्या चोऱ्या होताना दिसून येत आहे। दरम्यान काल दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2 ते 2:30 वाजेच्या दरम्यान पहुडपेठ येथील संतोषी माता नगर येथे धनराज चौधरी यांच्या इथे धनराज चौधरी हे आपल्या पत्नीसह शेतात कामानिमित्त गेले असताना भर दिवसा संतोषी माता नगरात भर वस्तीत दुपारी 2 ते 2:30 वाजेच्या दरम्यान या अज्ञात चोरट्यांनी घराचं कढीकोंडा कुलूप तोडून घरात प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला। अर्थात चोऱ्यांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच आहे। असो, गेल्या 7 दिवसापूर्वीही पहुडपेठ येथीलच संतोषी माता नगरला लागूनच असलेल्या लक्ष्मीनगर येथील 3 डिसेंबर 2025 रोजी गजानन रघुनाथ गोंधनखेडे यांच्या इथेही भर वस्तीत भर दुपारी 2 ते 2:30 वाजेच्या दरम्यान याच ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या घरफोडी केली। यात तब्बल 1.5 लाख रुपये रोख रक्कम व 2 तोळे सोने असे जवळपास 4 लाख रुपयाचा या ठिकाणी चोरट्यांनी चोरून नेल्याचा घटना घडली होती। तर त्याच दिवशी 3 डिसेंबर रोजी आठवडे बाजार पहुडपेठ येथील आठवडे बाजारातील जय रेणुका माता टी सेंटर श्री दिलीप पंडित फुसे यांच्या चहाच्या हॉटेलमधूनही एक पैशाचा गल्ला डबा या ठिकाणी चोरून गेला होता। यातही जवळपास 2,000 रुपये होते। या चोऱ्यांचा तपास लागला नसताना पुन्हा 8 दिवसानंतर काल झालेले संतोषी माता नगर भर दिवसा झालेल्या या घटनेमुळे पहुडसह परिसरातील जनता भयभीत झाली आहे। दिवसाढवळ्या होणाऱ्या या चोऱ्यांमुळे नागरिक घाबरले आहे, धास्तावले आहे। एवढेच नव्हे तर पहुडपेठ ग्रुप ग्रामपंचायतीने बस स्थानक परिसरात पहुडपेठ खाजानगर परिसरात जवळपास 14 CCTV कॅमेरे ग्रामपंचायतीने बसवले असले तरी आता मात्र ते सर्व कॅमेरे बंद अवस्थेत आहे। आणि हे कॅमेरे लावून ग्रामपंचायतीने काय साध्य केले किंवा मोक्याच्या ठिकाणी ठिकठिकाणी या CCTV कॅमेऱ्याची अत्यंत गरज भासत आहे। CCTV कॅमेऱ्यामुळे किमान या चोरट्यांवर निर्बंध घालता येईल, चोरट्यांवर पायबंद घालता येईल, हे लक्षात घेणे फार जरुरीचे आहे। आणि मोक्याच्या ठिकाणी निश्चितच CCTV कॅमेरे बसवणे आता अत्यंत गरजेचे आहे। ह्या झालेल्या चोऱ्यांचा अद्यापपर्यंत तपास लागला नसल्याने जनता नाराज आहे। पोलिसांनी या गोष्टीकडे कसून चौकशी करावी, या चोरांचा बंदोबस्त करावा, या चोरीचा तपास लावावा अशी मागणी पहुडसह परिसरातील जनता करत आहे। श्री रवींद्र लाठे, आरएल न्यूज, पहुड, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव। ओके।